खो खो मराठी निबंध। भारतात अनेक पारंपरिक खेळ खेळले जातात, त्यापैकी खो खो हा एक अतिशय लोकप्रिय, साधा आणि मनोरंजक खेळ आहे। हा एक अशा प्रकारचा खेळ आहे की जो आपल्या शरीराची तरलता सोबतच मनाची क्षमता देखील वाढवतो। शाळेपासून ते स्पर्धा पातळीपर्यंत हा खेळ खेळला जातो। हा खेळ केवळ खेळ नसून तो आपल्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे। खो खो हा एक चेसिंग अँड डॅग्जिंग पाठलाग करणे आणि सुटका करणे प्रकारचा खेळ आहे। हा दोन संघांमध्ये खेळला जातो। एक संघ चेसर पाठलाग करणारा तर दुसरा संघ डिफेंड बचाव करणारा असतो। हा खेळ शरीराची चपलता, वेग, सहनशक्ती वाढवणारा आहे। खो खोचे मैदान आयताकृती असते। दोन्ही टोकांना दोन खांब पोल असतात। प्रत्येक संघात 12 खेळाडू असतात, पण मैदानावर एका वेळी 9 जणच खेळतात। टॉस नंतर एक संघ पाठलाग करतो, चेस बनतो आणि दुसरा संघ धावपट ठरणार बनतो। 4 बसण्याची पद्धत। चेस संघाचे खेळाडू मैदानाच्या मधोमध एका रेषेत तोंड विरुद्ध दिशेने बसतात, त्यांना चेसर म्हणतात। खो खो देणे। चेसर संघाचा एक खेळ खो खो म्हणतो आणि त्यानंतर तो धावपटूंना पकडण्यासाठी धावतो। नियम: चेसर धावपटूला स्पर्श करून टॅग करून आउट केले पाहिजे। धावपटूंना टाळण्यासाठी चेसर संघातून एका खेळाडू खो म्हणतो आणि त्यानंतर धावपटूंना पकडण्यासाठी धावतो। नियम: चेसरने धावपटूला स्पर्श करून टॅग करून आउट केले पाहिजे। धावपटूंना टाळण्यासाठी धावणे: बसलेल्या चेसरला आजूबाजूने धावणे किंवा खांबाला स्पर्श करून सुरक्षित राहणे शक्य असते। यामुळे तर शरीर तंदुरुस्त राहते, वेग वाढतो, सहनशक्ती वाढते आणि शरीराची चपलता सुधारते। खो खो खेळताना खेळाडूंना झटपट निर्णय घ्यावे लागतात, यामुळे मनाची क्षमता, एकाग्रता, धोरणात्मक विचार करण्याची कला वाढते। या खेळामुळे संघभावना, एकोपा, नेतृत्व गुण आणि शिस्त यांचा विकास होतो। हा खेळ खेळण्यासाठी फारशी किमती साधन सामग्री लागत नाही, फक्त एक मैदान आणि 2 खांब पुरेसे असतात। खो खो हा आपला एक अमूल्य खेळ आहे, तो आपल्या जड होत चालला आहे। आयुष्य हलकपणा आणि उत्साह राहतो। आधुनिक खेळांबरोबरच आपण हा पारंपरिक खेळ जिवंत ठेवला पाहिजे। शाळा आणि कॉलेज स्तरावर या खेळाला अधिक प्रोत्साहन दिले पाहिजे, कारण खो खो म्हणजे केवळ एक खेळ नाही, तर एक उत्तम व्यायाम आणि मनोरंजनाचा एक सुंदर मार्ग आहे। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू।